T20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच मायदेशी परतलेला आहे। आज मुंबईत NCPA ते वानखेडे स्टेडियम ही भारतीय संघाची शोभायात्रा निघणार आहे आणि यासाठीच मुंबईच्या मरीन लाईन्स या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू शकतात। या शोभायात्रेसाठी त्या अनुषंगाने सुरक्षा ही देखील तितकीच तैनात करण्यात आलेली आहे। नागरिक हे रस्त्यावर उतरू नये, शोभायात्रेत कुठलीही बाधा येऊ नये या अनुषंगाने बॅरिकेडिंग्स हे देखील करण्यात आलेले आहे। सुरक्षेच्या कारणास्तव 5000 पोलिसांचा बंदोबस्त हा देखील तैनात असणार आहे। NCPAतून आल्यानंतर वानखेडेत भारतीय संघाचं देखील जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे। त्या अनुषंगाने आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजच्या शोभायात्रेदरम्यान मरीन लाईनची ही जी वाहतूक सेवा आहे ही बंद राहणार असून पर्यायी वाहतूक सेवेवरच संपूर्ण वाहतूक सेवा ही सुरू राहणार असल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे 4:30 पूर्वी या ठिकाणी पोलिसांनी मुंबईकरांना या शोभायात्रेच्या साठी येण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।